चलो अभी मैं भी इनके साथ जॉईन होती हूँ. सगळ्या भांड्यामधून जेवण आहे. अन्नप्राशन विधी नाही झाला अजून. त्यावेळेस त्रास झाला पहिल्यांदा, नंतर मी आता पिठाला स्टीम करायचं आहे. चम्मच ले लेती हूँ. वाह भाई. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत. बाकी माझं तुळशीपूजन झालेलं आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि बघा, आज स्वयंपाकामध्ये मी ह्या पातेल्यामध्ये डाळ शिजायला ठेवलेली आहे. मनाच्या हाताला लागलेला आहे, म्हणजे बोट चिरलेला आहे काल, तर त्याच्यामुळं डब्यात त्याला चपाती नाही देता येणार म्हणून डाळ भात द्यायचा आहे. तर पातेल्यात डाळ शिजत आहे, ह्या पातेल्यात भात शिजत आहे आणि ह्या कढईमध्ये केळीची भाजी शिजत आहे. तर असे 3 स्टोव बिझी आहेत. बाकी आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत, त्या पण बनवून घेते. आणि चपात्या बनवून झाल्यानंतर मग मी टेरेसवरती जाते व्यायाम करण्यासाठी. चला, आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकी तुम्ही इथे सेटअप पाहू शकता. सगळ्या भांड्यामधून जेवण आहे. या पातेल्यामध्ये डाळ भात, याच्यामध्ये घेवड्याची शेंग फोंडेजींच्या दादूच्या डब्यासाठी केलेली आहे. या कढईमध्ये वरती वाटीमध्ये केळीची भाजी आणि लाल भोपळ्याची भाजी आहे. आणि इथे देवासाठीचा नैवेद्य पण काढून ठेवलेला आहे. आणि थोडंसं किचन वाट्यावरती ना आणि शेगडीवरती पीठ पसरलेलं आहे, ते मी टेरेसवरून आल्यानंतर स्वच्छ करून घेते. आता जाऊन येते, व्यायाम करून येते, तोपर्यंत पंडितजी देवपूजा वगैरे करून घेतील. बाकी इथं मेरा लबाड बच्चा देखो ना क्या करके आया लड़का सवेरे सवेरे, सॉरी सवेरे सवेरे नहीं, रात में दिन ढलते ढलते काम करके आए. ये दुखलं बाळा रात्रभर, क्या कर सकते. मना अभी अभी उठा आहे आणि आज कॉलेजला पण जायचं म्हणतोय, म्हणून मी त्यासाठी डाळ भात केलेला आहे. तू चमच्याने खा, म्हणजे चपाती तोडायचं टेन्शनच नाही. ठीक आहे, आती मी टेरेस के ऊपर से खास्तो. वा खूप फ्रेश वाटतं टेरेसवरती आल्यानंतर. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. ओम भास्कराय विद्महे मरुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्. वा वा वा. थंडीमध्ये ऊन पडणं म्हणजे सोने पे सुहागा होत आहे. 2-4 दिवस आबाळ होतं, पण 2 दिवस झालं चांगलं कडक ऊन पडत आहे. खास विटॅमिन डी घेण्यासाठी मी टेरेसवरती येत असते व्यायाम करण्यासाठी. चला, घेते आता व्यायाम करून. चला, आत्ता माझा सगळा व्यायाम झालेला आहे. बाकी आत्ता जस्ट मी गरुड पक्षी पाहिला. गरुड पक्षी म्हणतात का त्याला घार म्हणतात मराठीमध्ये, माहीत नाही आहे मला, पण मोठा होता आणि दिसायला पण खूप सुंदर होता. गरुड पक्षी सारखाच होता दिसायला. मी कॅमेरा चालू करेपर्यंत तो निघून पण गेला उडून लगेचच. क्या ही कर सकते हे, होता है ऐसा कभी कभार. बाकी आता घरी जाते, बघते फोंडेजी म्हणा काय करता येते. अरे बाप बाप बेटे सवेरे सवेरे खाना खाने बैठे हे. कैसा बनाय खाना बेटा? दही घेतला का? हे बघा, पूर्ण जेवणाचा सेटअप खाली घेऊन बसले आहेत दोघंजण. चलो अभी मैं भी इनके साथ जॉईन होती हूँ. इथं देवपूजा पण केलेली आहे फोंडेजीने. नैवेद्य का फोंडेजी खायला देवाचं. बाकी माझा मन आता कॉलेजला चाललेला आहे आणि आमच्या दूधवाल्या भैयानी अभी तेरे हाथ से ही रखी हो बेटा, धोना पडता है थैली को. म्हणा व्यवस्थित गाडी चालव बाळा, मला खूप टेन्शन आहे तुझं. नसेल तर बसने जा. बस मध्ये उलटा धक्का बुक्की किती होते. हो वो भी है बेटा. असा गंदा. ॲटोने जातो का मग? तुला पप्पांबरोबर जायचं होतं बाळा, पप्पा चल म्हणत होते. येताना आलं असतं रिक्षाने. सुनता नाही लडका. जो होगा देखा जाएगा. मैं कर्म करता हूँ. कर्म बाळा, इथं कर्माचा विषय नाही, इथं लागलंय ना बाळा. बघ, रक्त अजून दिसत आहे कालचे. बघ काळजी घे. डबा ठेवला का बाबू? ठीक आहे. मनाच्या डाव्या हाताच्या करवले लागलेला आहे. आता कशी गाडी चालवतोय काय माहित मला. आरामात गाडी चालव, ठीक आहे.
आवाजा बेटा म्हणत गेलेला आहे कॉलेजला, पण आता तो घरी येईपर्यंत चिंता आहे. गाडी एक्सिलेट करताना दुखणार आहे त्याचा हात थोडाफार तरी, कारण डाव्या त्याच्या करंगळी लागलेला आहे त्याला. आता कशी गाडी चालवतोय काय माहीत. बाकी मी घेते आता आवरून सगळं, पसारा तर सगळा खालीच आहे. घेते आवरून किचन वाटण, भांडी घासून घेते. हे बघा आता मी भांडी आणि किचन वाटा स्वच्छ केलेला आहे. किचन एकदम चकाचक चमकत आहे आणि पातेल्यामध्ये दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता आरामात दूध गरम होईल. बाकी आता माझ्या घरातील सगळी कामं सुद्धा झालेली आहेत. कपडे पण मशीनला लावलेले आहेत आणि कपडे सुकायला टाकायचं काम निवांत करते. आणि मी आता थोडा वेळ कालचा व्हिडिओ एडिट करते आणि व्हिडिओ एडिट झाल्यानंतर मी एक खास पदार्थ बनवणार आहे चिरंजीवांसाठी. आता आमच्या घरी पहिल्यांदा मायरा आलेली आहे. अंजी, मायरा मायरा मायराला अजून कळत नाहीये, निरीक्षण चालू आहे तिचं. हे चिमणे लाडू खायचे का? लाडू नाही, तू लाडू खाणारेस नाही अजून. आम्ही अन्नप्राशन विधी नाही झाला अजून. काय जायचं फिरायला आपण? हो जायचं. हा, स्माइल स्माइल दिली, स्माइल दिली. स्माइल कर, स्माइल. प्लेट गेलं ना तुझं, त्यामुळे शांत बसली ती आता. मम्मीने प्लेट गायब केलं. आजी बसलेली येऊन मायराची. नाही मगाशी तिला खूप वाईट वाटलेलं, बाबा गेले सोडून म्हणून. हो फ्रेश झाली मग. हा आता झोपायचं का? आजीकडे जायचं. बाय 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 मायरा, बाय 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 बाळा. नाही करत. हा बाय बाय. कोण आलेला आहे? अंजी मेरा मन आ गया है. हो बाळा झोपलेले. आइए स्वागत है. अंजी गाडी चालवता आली का बाळा? आले काय दुखलं नाही? पांढऱ्या पट्ट्या, हा हा, त्याच्यावर आपला हँडल धर करतो ना, त्यावेळेस त्रास झाला पहिल्यांदा. नंतर मी लक्ष ठेवून जसं स्पीड ते आलं हात असं घ्यायचं. अरे अरे वेळ लागला असेल, हळूहळू गेला असेल ना. मी निवांत गेलो. ठीक आहे. लवकर गेलो. हाथ पैर धो ले और कुछ तो खा ले. ठीक है. आता एवढे दिवस नुसता भरपोट खायचं, आराम करायचं, जाडी वाढवायची. आज तुझं काही सबमिशन होतं ना, त्याच्यामुळे जावं लागलं, नाहीतर आज आरामच केला असतं मनाने. चलो म्हणजे अंदाज तरी आला की कसं चालू शकतो. ठीक आहे, बरं झालं. वही चिंता थी मुझे म्हणायला. पप्पाने पण आता मग कॉल केला की कसं गेला, काय वाटलं. ठीक आहे. सायंकाळचे 3:45 वाजलेले आहेत आता. बाकी आता जस्ट मना सुद्धा आलेला आहे आणि मी दुपारी थोडा वेळ आराम केला, कालचा व्हिडिओ एडिट केला. आता फक्त व्हिडिओ अपलोड लावायचा राहिलेला आहे. बाकी मी आता एक खास पदार्थ करणार आहे, तो म्हणजे चकल्या. या इथं दिवाळीत तयार केलेलं चकल्याचं पीठ आहे, त्याच्यापासून मी आता चकल्या तयार करणार आहे. मला ठेवून काय करायचं आहे पिठाचं, करते आता चकल्याच. चला स्पेशल पदार्थ मी बनवत आहे, चकल्या, दिवाळीचा पदार्थ. पण आता का बनवते? असं तुमच्यासाठी चकलीचं पीठ पण आहे ना, आणि तू आता 7-8 दिवस घरीच असशील, मग काय तर तुला चणामुणा लागेल ना खायला. चुनू म्हणून. हा, तर या इथं मी ना ह्या वाटीने 2.5 वाटी चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे, चांगलं चाळलेलं आहे. याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि ह्या पातेल्यामध्ये ना 1.25 वाटी पाणी घेतलेलं आहे, याच वाटीच्या मापाने. तर याच्यामध्ये ही छोटी वाटी तेल घातलेलं आहे, मीठ, मिरची पावडर घातलेली आहे. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे. एकतर मी पीठ याच्यामध्ये टाकलं असतं तरी चाललं असतं, पण मी पाणी गरम उकळतं पाणी मी या पिठामध्ये घालणार आहे, कारण पातेलं लहान आहे. हे बघा. चलो आता पिठाला स्टीम करायचं आहे. चम्मच ले लेती हूँ. वाह भाई वाह, वास खूप खमंग येते रे पिठाचं, मस्तच. चलो आता मी हे पीठ थोड्या वेळ असंच ठेवणार आहे, मिक्स करते अगोदर आणि याच्यावरती झाकण लावून असंच ठेवते एक 15-20 मिनटं.
म्हणजे भाजणीचं पीठ चांगलं स्टीम होईल आणि त्याच्यानंतर चांगलं मळून घेते आणि चकल्या बनवायला सुरुवात करते. हे बघा, या इथं मी पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि चकल्या करायच्या. आणि इथं कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढईमध्ये तेल ओतलेलं आहे चकल्या तळण्यासाठी. आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे कॉफी करण्यासाठी. आणि याच्यामध्ये मी खडीसाखर घातलेली आहे. रोज मी गुळाची कॉफी पित असते, आज खडीसाखरेची कॉफी पिणार आहे. दूध उकळते तोपर्यंत मी 2-4 चकल्या बनवते आणि तळायला पण सुरुवात करते. बघा, अशा प्रकारे कढईमध्ये तळ्या जात आहेत चकल्या. आणि या इथे एवढ्या तळून सुद्धा झालेल्या आहेत. छान कुरकुरीत झालेल्या आहेत चकल्या. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आवाजावरून तुम्ही ओळखू शकता. एकदम क्रंची झालेल्या आहेत चकल्या. बाकी या इथं माझ्याकडून पीठ थोडंसं जास्तच मळलं गेलं. आता मी एकटी एवढ्या चकल्या कधी करणार. आता मला चकल्या करायचं टेन्शन आलेलं आहे. मळताना तर काही नाही वाटलं, पण आता हात दुखत आहेत. आताच हात दुखायला लागले. काय करू. बघते आता फोनजीना फोन लावून. ते जर लवकर आले तर चांगलंच आहे, नसेल तर हळूहळू मला सगळ्या चकल्या कराव्या लागतील. आणि सायंकाळची पूजा पण करून घ्यायची आहे आता. बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.